अथर्व आणि प्रणय ही सलामीची जोडी रवाना झाली. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये 3 षटकांची मॅच. वन लाईव्ह ग्रुप गुंडगे आयोजित गुंडगे अंडरम प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये प्रकाश होतामध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. महेश थोरणे आणि प्रणय थोरणे म्हणजे बाप वर्सेस बेटा अशी आपल्याला लढाई पाहायला मिळते आता मैदानामध्ये. एकीकडे पिताश्री खेळतायत, एकीकडे मुलगा खेळतोय. हीच तर खरी मजा आहे गावाच्या प्रीमियर लीगची. कारण की एकमेकांच्या विरोधामध्ये कधी कधी वडील मुलगा देखील पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज चांगला चेंडू लेग ब्रेक पलट्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतलं. इथे चेंडू आलाय निर्धाव. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज विकास आलेत. पुढे येऊन पाहू शकाल आपण वडील मात्र चेंडू खाली होते आणि मुलाचं मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलाय. एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने दुसऱ्या चेंडूवरती विकासवरती आक्रमण चढवायचं होतं प्रणयला, परंतु बॅटन बॉलचा प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. इथे एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे. ते टीम युवाचं एक चांगली बिल्ड आपल्याला पाहायला मिळते. युवा संघाचं एक वैशिष्ट्य राहिलं आजच्या आजच्या दिवसामध्ये एकही सामना त्याने हरला नाही अजूनपर्यंत. म्हणजे हर त्याने अजूनपर्यंत पत्कारली नाही आहे. परंतु हा चेंडू डान्सिंग डाऊन चेंडू खेळला आहे. अक्षरशः टट्यार बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवला आहे आणि ही ते मात्र सिंगल झाली आहे. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकावरती जाऊन स्थिरावली आतापर्यंत. समोर चेंडू पाहू शकाल ऑन ड्राईव्हचा फटका. अक्षरशः पाहू शकाल बाप वर्सेस बेटा अशी लढाई मात्र पाहायला मिळते. वडील मात्र चेंडू बाजूने जाऊन देखील देत नाहीत मुलाचे. इतर एक सन्मान दिलाय. सन्मान सेन्सिबल क्रिकेट पाहू शकाल आपल्याला. आधीच मात्र एष्ट्या थोड्याशा वाकलेल्या होत्या आणि त्याच कारणाचं सिंगल ॲड झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 विकास गोलंदाजी मार्कवरती टाप केलेला चेंडू सन्मान डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या. ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर अवघ्या 5 धावसंख्येचं षटक फेकलं. चिंगूस गोलंदाजी केली गोलंदाज विकासने. अशीच गोलंदाजी करणं गरजेची आहे. त्यास अशी गोलंदाजी केली तर 10 ते 15 धावसंख्येपर्यंत रोखू शकतो. 5 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती बाळा आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बाळा आलेत. चला टीम मीटिंग नको आहे. युकिंग बॉईज चला आपण लगेचच फील्ड पोझिशन सजवा विनंती आपणास. चला प्रणय आणि अथर्व आपण देखील टीम मीटिंग करू नका. चर्चासत्र आपण ज्या वेळेस पवेलियनमध्ये असू ना त्यावेळेस मैदानामध्ये जायचं असतं करून. टपकेला चेंडू आपण पाहतोय. विकास चेंडू खाली होते परंतु इथे त्यांच्या चेंडू हातामध्ये आला नाही. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकावरती. डान्सिंग डाऊन चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला आहे. अक्षरशः मध्ये असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू खोले येणार तत्पूर्वी सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती. नो चेंडू आपण पाहतोय. पंचांचा अक्षरशः बाहेरून आवाज देखील देऊ नका कृपया विनंती असेल. एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती. आता मात्र पंच जरूर आता सांगतील की हा चेंडू नो आहे. म्हणजे 1+1 अशा 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या पाळली जाऊन मात्र पोहोचेल ती 10 अंकावरती. पुढे येऊन हा देखील चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. टोटल 2 धावसंख्या ऍड होईल. 12 धावा धाव फलकावरती. अजून एकही मटका मारून दिला नाहीये युवा टीमला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा देखील चेंडू डान्सिंग डाऊन खेळला आहे. अक्षरशः क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावसंख्येमध्ये मिळेल. 2 धावसंख्येच्या मदतीने 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती. बिनबाद 14 अशी परिस्थिती युवा टीमची आपल्याला पाहायला मिळते. हा देखील समोर राही वर्तानी
अक्षरशः शरीराचा भेद घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा आणि ओव्हर क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने स्किंग रेटने टीमची धावसंख्या उभारली युवा टीमने अद्यापर्यंत 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम स्लॉग षटक ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश आलेत. प्रणित तोरणे यांच्यासाठी सुवर्ण संधी. नाना कांबळे यांच्याकडून लगातारचे 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पाहू शकाल आपण महेश तोरणे आलेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणयचे पिताश्री आहेत आणि आता मात्र त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू फेकला त्यांनी. एक सिंगलच्या मदतीने 16 धावा धाव फलकावरती. पुढे येऊन टॅप पडला चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः ताकद लावली होती अथर्वने पण तो ताकद कामी आली नाहीये मैदानामध्ये. इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 धावा. प्रणय तोरणे वर्सेस महेश तोरणे, वडील वर्सेस मुलगा अशी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते फाईट. इथे मात्र अलॉंग द कार्पेटने अक्षरशः वरती वडिलांवरती मात्र तुटून पडला आणि अलॉंग द कार्पेटने ग्राउंडला गुदगुला करत चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 4 धावा. चौकाराच्या पद्धतीने 21 धावा धाव फलकावरती. हा देखील टॅप पडला चेंडू उचली मारून चेंडू अडवला जातोय बाउंड्री लाईन वरती. इथे एक सिंगल मध्ये मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ संपला. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त. बिनबाद 22 धावा धाव फलकावरती. हा देखील ताकद काढत होता अथर्व परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. सिंगलच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 5 धावा. असं वाटलं होतं कमी धावसंख्येबद्दल रोखायचं काम करेल परंतु आता 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या टीम युवाचं. आता प्रणित ऑन स्ट्राईकला आहेत. पुढे येऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आहे. इथे 2 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावरती म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची मात्र गरज असणारे ती युकिंग बॉईज या टीमला. पाहू शकाल दर्दी प्रेक्षक मात्र मैदानामध्ये अजूनही उपस्थित आहेत. लेडीज वर्ग देखील इथे उपस्थित आहेत. आता जर पाहायला गेलं तर वाजलेत तब्बल रात्रीचे 2:30 वाजलेत आणि अजूनही प्रेक्षक मात्र मैदानामध्ये उभे आहेत. म्हणजे हे असणारे क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यांचं देखील या वन लाईन ग्रुप गुंडगे आयोजित गुंडगे अंडरम प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. रात्रीच्या सत्रामध्ये तब्बल रात्रीचे 2:30 वाजलेत आणि तमाम क्रिकेटर्सिकांचं पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लास्ट मॅच अर्णव सुपर किंग वर्सेस घारू शेट रायडर्स आणि अर्णव सुपर किंग या दोन्ही संघाच्या करणार आपण टॉस साठी लगेचच मंचावरती इन्व्हाइट व्हा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये अथर्व आलेत. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू आपण पाहू शकाल. पंच जमिनीला समांतर केले हात आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. आपण तरी श्री गणेशा झाला आहे. पुढे येऊन सनसरलाय चेंडू पायाचा वापर केला आहे. अक्षरशः टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आता फुटबॉलचा वापर केला आहे क्षेत्ररक्षकाने आणि इथे आपल्या संघासाठी मोहळाच्या 3 धावा वाचवण्यामध्ये यश देखील मिळालंय. 2 धावा धाव फलकावरती. टॅप केला चेंडू. इथे एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला आज सोरी अपील केली होती परंतु इथे सिंगलच्या मध्ये ते 3 धावा धाव फलकावरती. सलामीची जोडी गणेश आणि बाळा ही पाहतो आपण. स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला बाळा खरात आहेत. गोलंदाजी मार्कवर अथर्व आपण पाहतोय. पुढे येऊन फुलटॉस चेंडू होतो. अंडरव्यूचा फटका. एकच सिंगल टॅप केलेला चेंडू आपण पाहू शकाल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने बालटी जाईल. जाऊन मात्र पोहोचते येते अद्यापर्यंत 4 वरती. एष्ट्यांच्या मागे अक्षरशः भिंतीसारखा उभा राहिला मोहसिन. त्याच्याकडून चेंडू जाणे अपेक्षित देखील नाहीये. इथे देखील पाहू शकाल आपण. मी म्हटलं होतं
की यष्ट्यांच्या मागे भिंत उभी केली आहे ती टीम युवाने. स्टंप देखील चांगले ठोका, स्टंप चांगले ठोका, स्टंप चांगले ठोका. बाळा आणि गणेश सलामीची आघाडीचे दोन फलंदाज आहेत. ती युकिंग बॉईज संघाला विजयासाठी 26 धावसंख्येची गरज असताना सलामीच्या भूमिकेमध्ये गेलेत मैदानामध्ये. परंतु मेन आधारस्तंभ गोलंदाज मानला जातो तो म्हणजे यष्टिरक्षक. आणि यष्ट्यांच्या मागे अक्षरशः मोसीन उभा केलाय त्याला. यष्ट्यांच्या मागे जशी घराला भिंत टाईट बांधतात ना, तशी युवा टीमने मात्र यष्ट्यांच्या मागे भिंत टाईट बांधली आहे ती मोसीनची. एक चांगले इस्ट्रेशन पाहायला मिळते आपल्या MS धोनीची आठवण करून देणारा अक्षरशः क्लोजली. आणि ज्या पद्धतीने चेंडू हातामध्ये येतो त्यावेळेस लगेच यष्ट्यांवरती चेंडू देखील जातोय. मी म्हटलं होतं पहा, MS धोनीला देखील आता हार मानावी लागेल त्याच्यासमोर. अक्षरशः MS धोनीला देखील हार मानावी लागेल, हात टेकावे लागतील MS धोनीला आता इथे येऊन. कारण की अक्षरशः त्यांना देखील लाजवेल अशी इन्स्ट्रक्शन. टाळ्या वाजवा एकदा मोसीनसाठी. पहा पहा, गोलंदाजाला देखील सांगतायत की कशा पद्धतीने चेंडू टाकायचा. हा चेंडू नो आलाय, पंचायत इशारा नो चेंडूचा. अभ्यंतराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड 5 धाबा धाव फलकावरती. 5 धाबा धाव फलकावरती. प्रत्येक चेंडूवरती मी धावसंख्या सांगतोय. जर आपण चर्चा गोंगाट जास्त केला नाहीये तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल जरूर. आपण शांतता राखा म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल जरूर. टॅप केलेला चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न अथर्वचा झाला होता, परंतु इथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 7 धावा. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता 12 चेंडू आणि बीजासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 6 धावा धाव फलकावरती. सहा धावा फलकावरती. आता 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. विजयासाठी टीम युकिंग बॉईज संघाला अजून एकही फलंदाज बाद झाला नाहीये. पुढे येऊन सरसवला आहे. अक्षरशः एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे ती टीम युवाची. अक्षरशः कालच्या दिवसामधून आपण पाहतोय अक्षरशः नावलौकिक अशी कामगिरी. बॅटिंग करत असताना देखील, फिल्डिंग करत असताना देखील 100% एफर्ट देण्याचं काम करत आहेत ती टीम युवा हा संघ. प्रणय आला गोलंदाजी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पुढे येऊन सरसवायचं होतं. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फलोत्तरामध्ये चेंडू अडवलाय. पाहू शकाल ते हिराद्याने मात्र मैदानामध्ये उतरले टीम युवा. कारण त्यांना माहिती आहे आम्हाला चॅम्पियन पदाचा हकदार बनायचं आहे आणि नॉट आउट पारी करायची आहे त्यांना. समोरून चेंडू अक्षरशः गोलंदाजाला भेदून चेंडू चालला बाउंड्री लाईनला. इथे मिळतील त्या 4 धाबा. चौकार. चला लगेचच पाण्याची पूर्तता करायची. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वरती 1.3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपला आहे. अजूनही पाहायला गेलं तर 1.3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि बीजासाठी अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला बाळा आपण पाहतोय. पुढे येऊन सरसवलाय. अलॉंग द कार्पेट एक सिंगल कंप्लीट झाली वेगाने. पाहू शकाल आपण मैदानामध्ये अंडर बॉक्सला एक नियम प्रत्येकाला लागू देखील असतो. ज्या वेळेस आपण पहिली धावसंख्या वेगाने घेऊ ना त्यावेळेस दुसरी धावसंख्येचा चान्सेस सेकंड अटेम्प्टसाठी खूप महत्त्वाचे असतात. आता मात्र मोसीन पाहू शकाल आपण अक्षरशः जसा सर्कसीमधला बाहुला करतो ना त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. आश्चर्यजनक एक कामगिरी मोसीनकडून पाहायला मिळते. किती एकूण टोटल धावसंख्या चेंडूवरती आली आहे? 15 धावा धाव फलकावरती. सिंगलच आली आहे. पुढे येऊन सरसवलाय. क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण एक सिंगल कंप्लीट केला डेवली करण्यामध्ये यश आलं होतं. परंतु शेवटच्या क्षणाला डिक्लेअर झोन मध्ये आल्या 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 वरती. मग आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. या मैदानामध्ये बॉक्समध्ये ना 6 चेंडू 7 धावसंख्या खूप झाली आहे. परंतु थोडंसं क्षेत्ररक्षकाने केलेली डिसाल कामगिरी ना त्याच्यापासून मात्र धावसंख्या जास्त होती. ज्यावेळेस टाईट सिच्युएशन असेल ना त्यावेळेस आपण पाहू शकाल थोडीशी धावसंख्या देखील 17 झाला. 25 धावा धाव फलकावरती लागल्या. 26चं टार्गेट आहे विजयासाठी युकिंग बॉईज संघाला. आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. पुढे येऊन आता मात्र इथं पाहू शकाल थांबा कोणी गडबड करू नका. गडबड गोंधाला करू नका रे बापांनो.
अति घाई आणि संकटात नाही. इथे मात्र बाउन्स झाला चेंडू म्हणजे एक सिंगल कंप्लीट. एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 वरती. 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पुढे येऊन डान्सिंग डाऊन नाही. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट देखील केली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 19 या धावसंख्येवरती. आता 7 धावसंख्येची गरज आहे 4 शेड्यूलमध्ये. शांतता राखा थोडीशी. शांततेपणे आपण क्रिकेटची स्पर्धा पार पाडायची आहे. गुणगेकर आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये आपण शांततेने क्रिकेटची मजा देखील घ्या आणि क्रिकेटचा आनंद देखील घ्यायचा आहे. कृपया आपणास शांततेचे प्रतीक आपण पाला. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने इथे मात्र अथर्वने केली आहे चूक आणि त्या चुकीचं रूपांतर इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 23 वरती. आता 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. अथर्वने केलेली चुकी खूप या मॅच मध्ये महागात पडणार आहे. ती टीम युवा संघाला खूप म्हणजे खूप महागात पडणार आहे. जिथे सिंगल होती तिथे 4 धाबा खर्च केला टोटल रन आहे. अथर्व स्वतःवरती देखील नाराज असेल. आता 3 चेंडू 3 धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील आहेत. एक सिंगल पाहू शकाल स्किड झाले होते. स्वतःच्या फलुद्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 24 वरती. आता 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. नॉट आउट पारी खेळतायत की काय गणेश आणि बाळा. आपण पाहू शकाल ऑन साईड गणेश आहेत. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचेल ती तब्बल 25 वरती. टीम लेवल देखील झाली आहे. इक्वल देखील झाली आहे. इथून जर का डॉट चेंडू आला तर सामना बरोबरी सुटल्यानंतर दोन्ही संघाला 1-1 गुण मात्र दिला जाईल. परंतु विजयाच्या कदारावरती युकिंग बॉईज संघ धावला आहे आणि आता मात्र त्यांना 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. मोसीन आपण पाहू शकाल यशांच्या मागे चांगली फिल्डिंग. इथे मात्र युकिंग बॉईज संघाने सामना जिंकला आहे आणि नो डाऊट एक चांगली पहारदार बैठी इनिंग खेळून आपल्या संघाला इथे देखील चला अर्णव